कालकुंद्रीच्या कलापा पाटील यांच्या सुडाग्नी कादंबरीला वाङ्मय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार, पटकथा लेखक ऋषिकेश गुप्ते यांच्या हस्ते मानाचा सन्मान, सुडाग्नीला मिळालेला तिसरा साहित्य पुरस्कार, चांदणी कथासंग्रहाचेही प्रकाशन। चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील प्राथमिक शिक्षक आणि साहित्यिक कल्लाप्पा ज्योतिबा पाटील यांचा साहित्य विश्वातील प्रवास पुन्हा एकदा उजळून निघाला आहे। त्यांच्या सुडाग्नी कादंबरीस वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांचा विशेष साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। बेळगावातील वरेरकर नाट्यसंघात झालेल्या कार्यक्रमात हा मानाचा बहुमान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि साहित्यिक ऋषिकेश गुप्ते यांच्या हस्ते पाटील यांना प्रदान करण्यात आला। या प्रसंगी प्राध्यापक अनिल पाटणेकर, जगदीश कुटे, माधव कुटे, श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। पाटील यांच्या साहित्यिक वाटचालीतील सुडाग्नी ही पहिलीच कादंबरी असून या एकाच कादंबरीला मिळालेला हा तिसरा साहित्य पुरस्कार त्यांच्या लेखन शैलीतील ताकद अधोरेखित करणारा ठरला आहे। या सोहळ्यात त्यांच्या नव्या चांदणी कथासंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले। हा संग्रह ऋषिकेश गुप्ते, प्राध्यापक अनिल पाटेकर, दैनंदिन तरुण भारत अक्षरयात्रा पुरवणीचे संपादक बाल मुकुंद पत्की, पत्रकार ज्ञानेश्वर पाटील आणि माया पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित झाला। आजवर पाटील यांची 7 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवनाचे दर्शन, मानवी स्वभावातील सूक्ष्म जाण आणि सामाजिक वास्तवाचे कलात्मक प्रतिबिंब सातत्याने उमटत आले आहे। पुरस्कार आणि कथासंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने पाटील यांचे चंदगडपासून बेळगावपर्यंत सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या लेखनाने स्थानिक साहित्याला पुन्हा एकदा व्यापक झळाळी मिळवून दिली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।